महिला सशक्तीकरणाचा पाया मजबूत करायला आलंय एक उत्तम व्यासपीठ। नागपूर महानगरपालिका समाज विकास विभाग आयोजित महिला उद्योजिका मेळावा 2025 महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनी व विक्रीसाठी हक्काचं व्यासपीठ। सोबतच इथे असणार भरपूर मनोरंजन आणि खाद्यपदार्थांची मेजवानी। महिला उद्योजिका मेळावा 2025 5 ते 11 मार्च दुपारी 2 ते रात्री 10 रेशीमबाग ग्राउंड येथे। नमस्कार, मी प्रियंका। आपण बघत आहात शंखनाद। आता आपण नागपूर शहरातील रेशीमबाग या मैदानी इथे आहोत। महानगरपालिकेच्या माध्यमातून महिला बचत गटातील महिलांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशानं, त्याचबरोबर त्यांच्या कला कौशल्याला वाव मिळवून देण्याच्या उद्देशानं या ठिकाणी महिला उद्योजिका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दिनांक 5 ते 11 मार्च पर्यंत हा मेळावा असणार आहे आणि आपण बघू शकता की या ठिकाणी अनेक महिला सुद्धा उपस्थित झालेल्या आहेत। खरं तर या महिला उद्योजिका मेळाव्यामध्ये 250 पेक्षा अधिक स्टॉल आपल्याला बघायला मिळतील। चला तर मग या महिला उद्योजिका मेळाव्याचा आपण आनंद। नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे शहरातील महिला उद्योजिका बचत गटातील महिलांच्या कौशल्याला वाव मिळवून देण्याच्या हेतूनं आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचं बुधवारी 5 मार्च रोजी रेशीमबाग येथे विभागीय आयुक्त श्रीमती माधवी खोडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं। प्रमुख अतिथी म्हणून मनपा आयुक्त व प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, उपायुक्त डॉक्टर रंजना लाडे, सहाय्यक संचालक नगररचना श्री ऋतुराज जाधव, जनसंपर्क अधिकारी श्री मनीष सोनी उपस्थित होते। महिला उद्योजिका मेळाव्याचं उद्घाटन प्रसंगी विभागीय आयुक्त श्रीमती माधवी खोडे यांनी बचत गटाच्या महिलांना स्वतःचे ब्रँड बनवा, स्वतःच आपल्या ब्रँडची मार्केटिंग करा आणि जगभर आपलं उत्पादन पोहोचवा, नागपूरचं नाव जगात क्रमांक 1 वर आणा असा प्रगतीचा मंत्र दिला। आपल्या उत्पादनात नाविन्य आणण्याचंही आवाहन त्यांनी केलं। मनपाद्वारे आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचं त्यांनी कौतुक केलं। बचत गटांना एकाच वेळी 250 स्टॉल्स उपलब्ध करून देणं ही मोठी उपलब्धी असल्याचं सांगत त्यांनी आयोजनाबाबत समाज विकास विभागाचं अभिनंदन केलं। पदार्थ है और उसमें वैरायटी दिख रही है। जैसे पहले सिर्फ राइस पापड़ रहते थे, अभी नाचनी के आ गए हैं, तो वो हेल्थ कॉन्शियस लोगों के लिए भी यहाँ पे है। तो ये जो मेळावा है, मुझे लगता है नागपुर के और नागपुर के आजू बाजू के जो सभी लोग हैं उन्होंने इसको विजिट देना चाहिए और इसमें सभी क्लासेस के लिए बहुत उपयोगी वस्तुएं हैं, क्योंकि जो भी स्टॉल्स है वो मोस्टली एनवायरनमेंट फ्रेंडली है। तो जो हम एक तरफ शाश्वत विकास का जो बात करते हैं, सस्टेनेबल डेवलपमेंट, उस एंगल से भी ये प्रदर्शनी में स्टॉल्स है। तो मुझे लगता है सभी ने इसका बहुत बहुत लाभ लेना चाहिए और इसकी प्रसिद्धि भी सबने करनी चाहिए। और मुझे ये बहुत अच्छा लगा कि हर स्टॉल पे इन्होंने हर महिला का QR कोड है जो कि डिजिटल पेमेंट के लिए है और हर महिला ने अपना विजिटिंग कार्ड भी बनाया है। तो ये चीज़ इसमें नई है कि अपनी महिलाएं जो है वो अपनी स्कीम्स का फ़ायदा, योजना का फ़ायदा लेके आगे आ रही। पालिकेमार्फत आपण जो महिला उद्योजिका मेळावा आयोजित केलेला आहे, त्याच्या उद्घाटन प्रसंगी ज्यांच्या शुभ हस्ते आजचं उद्घाटन जे झालेलं आहे किंवा होणार आहे, असे आपल्या नागपूर डिव्हिजनच्या डिव्हिजनल कमिशनर डॉक्टर माधवी खोडे मॅडम, आमच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, उपायुक्त श्रीमती रंजना लाडे, मंचावर उपस्थित असलेले सर्व आमचे अधिकारी आणि या कार्यक्रमासाठी म्हणजे ज्यांच्यासाठी हा खरोखर आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे आमच्या शहरातले सर्व जे आमचे महिला बचत गटाच्या मार्फत किंवा अदरवाईजही उपस्थित असलेल्या महिला, खरोखर ही एक आनंदाची बाब आहे की महिला उद्योजिका मेळावा जो आहे तो साधारणतः आपण नागपूर महानगरपालिकेमार्फत दरवर्षी याच्या दिनांक 5 ते 11 मार्च 2025 या 7 दिवसांच्या महिला उद्योजिका मेळावा घेण्यात येत आहे। या ठिकाणी आज 250 स्टॉल्स महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेले आहे। यामध्ये हाताने तयार केलेले वस्तू, खाद्यपदार्थ, कापड, ज्वेलरी, ज्यूट उद्योग, हर्बल प्रोडक्ट्स व जाहिराती प्रसिद्धीकरिता विविध शासकीय योजनांचे स्टॉल्स लागलेले आहेत।
मागील 10 वर्षात शहराची 35,000 महिलांना NULMच्या माध्यमातून जोडण्यात आलेला असून त्यांना स्वावलंबी बनवण्याकरिता मनपा प्रयत्नशील आहे. महिलांमध्ये उद्योजकतेचं कौशल्य अंगी भिनलेलं असतात. महिला शिक्षित असो व अशिक्षित त्यांना घरातील आर्थिक टाळेबंदी उत्तम जमते. त्यांच्यातील व्यवस्थापनाच्या या सुप्त गुणाला वाव देण्यासाठी शासनानं बचत गटांची योजना आणली. नागपूर महानगरपालिकेकडे 3,400 बचत गटांची नोंदणी आहे. मात्र त्यातील 2,200 बचत गटांना व्यवसायासाठी बँकांकडून कर्ज घेतलं आहे. इतर बचत गटांनी देखील बँकांकडून अर्थसहाय्य घेऊन आपल्या उद्योगांना भरारी येऊ द्यावी असं आवाहनही विभागीय आयुक्त डॉक्टर माधवी खोडे यांनी केलं. कार्यक्रमाचं संचालन श्रीमती वृषाली देशपांडे यांनी केलं व आभार श्रीमती शारदा भुसारी यांनी मानलं. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. महिला सशक्तीकरणाचा पाया मजबूत करायला आलंय एक उत्तम व्यासपीठ. नागपूर महानगरपालिका समाज विकास विभाग आयोजित महिला उद्योजिका मेळावा 2025. महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनी व विक्रीसाठी हक्काचं व्यासपीठ. सोबतच इथे असणार भरपूर मनोरंजन आणि खाद्यपदार्थांची मेजवानी. महिला उद्योजिका मेळावा 2025 5 ते 11 मार्च दुपारी 2 ते रात्री 10 रेशीमबाग ग्राउंड येथे.